आणि पहिल्याच पावसात जलमय होणं हे महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम असल्याची टीका आमदार महेश सावंत यांनी केली आहे। सध्याचे सरकार केवळ बनवाबनवी करत असून मुंबईकरांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठावान असलेले कार्यकर्ते कधीही पक्ष सोडणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। आणि या संदर्भात आमदार महेश सावंत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। बघूयात। पहिल्याच पावसामध्ये मुंबई तुंबलेली आहे। प्रतीक्षेनंतर पाऊस आला मात्र मुंबई तुंबलेली आहे। कसं पाहता तुम्ही? पहिल्या पावसात एवढ्याशा पावसामध्ये कधीच मुंबई तुंबत नव्हती। तुम्ही बघता, तुम्ही सुद्धा मुंबईकर आहे, मी सुद्धा मुंबईकर आहे, आयुष्य आपला मुंबईत गेलं, पण तू कधीच तुंबत नव्हते। पण आज नुसता झिरपरीच्या पावसामुळे मुंबई तुंबली म्हणजे मुंबईची पूर्ण वाट लावून टाकली आहे प्रशासनाने आणि आता सध्याच्या भाजपच्या सरकारने। मात्र कुठेतरी 100% नालासोपाई झालेले असा वारंवार दावा भाजप सरकारकडून किंवा प्रशासनाकडून करण्यात येतो। मात्र पावसामुळे कुठेतरी महापालिकेची पोलखोल झालेली आहे। 100% झाली असेल तर मुंबई तुंबली नसती ना। बोलायला काय मी चंद्रावर तारे लगेच आणू शकतो ना, प्रत्यक्षात कोण जातो का चंद्रावर तारे आणायला? तसं आहे ते। भाजपवाल्यांना बोलण्यात माहीर आहेत, भाजपवाले ते आरोप करण्यात माहीर आहेत, फक्त प्रत्यक्षात काम करण्यात थोडं हे आहे। लोकांना दिशाभूल करून मतं मिळवण्यात फोडाफोडीमध्ये एक्सपर्ट आहेत। कुठेतरी मिठी नदी पहिले यापूर्वी जर साफ केली असती तशा प्रकारे ही परिस्थिती आता मुंबईवर आली नसती असं उदय सामंत यांना म्हटलेलं आहे। तर त्यांनी आता राज्य कोणाचं आहे? त्यांचाच आहे ना। गेले 4 वर्ष कोण प्रशासनावरती? त्यांचेच होते ना, मुख्यमंत्री त्यांचेच होते ना। त्यांनी साफ करावं, त्यांनी कशाला वेळ घालवला आणि आता लोकांना अशी उत्तरं देतात। आणि दुसरा राजकीय प्रश्न असा की आता खासदारांनंतर आता नगरसेवक फोडण्याची तयारी कुठेतरी शिंदे गटाच्या वतीनं सुरू आहे। 20 ते 25 नगरसेवक त्यांच्या संपर्कात असं सातत्यानं दावा महापालिकेतले पदाधिकारी नगरसेवक करत आहेत। तर काय नेमकं या संदर्भात? बघा, बोलायला काय होऊ शकते? आता जे बिकाऊ असतील ते विकून घेतात ना स्वतःला। महाराष्ट्र स्वाभिमानाचा महाराष्ट्र आहे, शिवाजी महाराजांचा आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे। त्यामुळे इथे महाराजांच्या नावाने चालतो। महाराष्ट्र आला की छत्रपती शिवाजी महाराज आले। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही माहिती आहे, मुघलांमध्ये जाऊन सुद्धा स्वाभिमान आपला दाखवला औरंगजेबाच्या समोर। म्हणजे असे स्वाभिमानात जन्मलेले सगळेच काय बिकाऊ गद्दार पण होते ना। महाराजांच्या राज्यात सुद्धा गद्दार होते, तसेच स्वाभिमानी तानाजी मालुसरे होते, बाजीप्रभू देशपांडे, तसे मावळे आज सुद्धा शिवसेनेमध्ये आहे। आणि खोपडे किंवा जे फितूर होते ते सुद्धा ह्या राज्यामध्ये आहेत। तुम्ही एक प्रश्न मांडला होता, ज्या प्रकारे सिद्धिविनायक ट्रस्टच्या संदर्भात जो निधी देण्यात आला होता 500 करोड रुपयाचा, त्यावर तुम्ही आक्षेप घेतला होता। त्यानंतर तिथले ट्रस्टचे जे अध्यक्ष त्यांना तुम्हाला टार्गेट केलं होतं। काय नेमकं आता त्यावर काय समोर सुरू? सिद्धिविनायक महाराष्ट्राचा, भारताचा आराध्य दैवत आहे। तिथे कुठल्याही शुभ कामासाठी सिद्धिविनायकाकडे आम्ही स्वतः जातो, परंतु सिद्धिविनायक देव कधी बोलत नाही की लोकांचा हानी करून माझा उदो करा। आज खेळाचं मैदान उद्ध्वस्त करून सिद्धिविनायकाला आनंद मिळणार नाही, सिद्धिविनायक कोपेल उलटा। हे ट्रस्टीची मनमानी। आम्ही ट्रस्टींच्या विरोधात आहे, सिद्धिविनायक मंदिराच्या विरोधात नाही। आज 500 कोटी काय करायचं? सिद्धिविनायक ह्या बाजूला रस्ता आहे, ह्या बाजूला मैदान आहे, ह्या बाजूला घर आहेत, गरज काय? सिद्धिविनायक करा ना, कॉरिडॉर तुमचा करायचा असेल तेवढा करा, ते करा। बाहेर आज काल सुद्धा त्यांनी चप्पल स्टँड लोकांच्या दारात आणून ठेवत होते, मी बंद करायला लावला। तुम्ही कोणाची? सिद्धिविनायकने सगळ्याच विकत घेतला नाही ना। जेवढा तुम्हाला नशिबाने मिळालं तेवढ्या भागात करा तुम्ही, आमचा विरोध नाही। हे होते महेश सावंत यांचं म्हणणं आहे की आमचा कोणत्याही भागाला विरोध नाही आहे। तसे अगर यापूर्वी जर महापालिकेमध्ये राज्यामध्ये जर भाजपची सरकार आहे तर भाजपच्याच या कारभारामुळे कुठेतरी आता मुंबई तुंबलेली आहे। कॅमेरामॅन दत्तासह संतोष मोरे, विधान भवन, मुंबई।